आमदार पी.एन. पाटील यांच्यावर काल तातडीने शस्त्रक्रिया केल्यानंतर आज त्यांची प्रकृती सुधारत आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले आहे. दरम्यान आज सोमवारी आमदार पी.एन. पाटील यांचे कार्यकर्ते तसेच विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली. जनतेचा पांडुरंग लवकरात लवकर बरा होईल अशी आशा व्यक्त करत कार्यकर्त्यांनी आमदार पाटील लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. आज दिवसभरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पी.बी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, सांगलीचे विशाल पाटील, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, समरजित घाटगे यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलला भेट देत राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याशी चर्चा करून आमदार पी.एन. पाटील यांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली. दरम्यान डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी काल रविवारी हॉस्पिटलमध्ये येऊन पी.एन. पाटील यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. परदेशात असलेले आमदार सतेज पाटील हे आमदार पी.एन. पाटील यांना ॲडमिट केल्यापासून सातत्याने राजेश पाटील यांच्या संपर्कात आहेत. तसेच डॉक्टर बराले, डॉक्टर संदीप पाटील यांच्यासह हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी त्यांचे नियमित फोनवरून बोलणे सुरू आहे. आमदार ऋतुराज पाटील हे पी.एन. पाटील यांना काल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पोचले. त्यांनी राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर सुहास बराले यांना मुंबईतून कोल्हापूर आणण्यासाठी खास विमानाची व्यवस्था केली. कालपासून आमदार पाटील हे राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्या सतत संपर्कात आहेत. आज सोमवारी हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांनी पाटील बंधू आणि कार्यकर्त्याशी चर्चा केली. डॉक्टर संदीप पाटील यांच्यासोबत आमदार ऋतुराज पाटील यांनी अतिदक्षता विभागात जाऊन आमदार पी.एन. पाटील यांच्या प्रकृतीची पाहणी करून डॉक्टरांकडून बराच वेळ माहिती घेतली. यावेळी हॉस्पिटल परिसरात गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शारंगधर देशमुख, मधुकर रामाने, मॉन्टी मगदूम, अशफाक आजरेकर, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, रोहित गवळी, हेमंत उल्पे हे आमदार पाटील यांच्यासोबत उपस्थित होते. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.